कांद्याचं हार्वेस्टिंग ते एकदम जोरात चालू आहे बरं का. कधी कांदा होतोय असं झालंय आणि शेजाऱ्याकडे पण आता टोळी आली बरं का. आपल्याला मागून पुढून धूर निघाला. जाऊ द्या मुर्द्या, तेव्हा त्याच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. इथं पप्पा आपण सकाळ सकाळ ना कांदा हार्वेस्टिंग साठी आलो होतो, कारण लेबर तर काय आपल्याकडे लवकर येणार होते. मग काय आजीबाई पण आपल्या हांगेवाडीवरून आले होते. मग तिला पण मस्त घरी वगैरे सोडले, श्रीगोंद्याला आलो. आपले सुरतवरून मामा येणार, मग त्यांना नेण्यासाठी आलो होतो. इथं थोडंसं ना शिंदे साहेबांपाशी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर मग रवी भाऊच्या दुकानात आलो. रवी भाऊ पण सकाळ सकाळ होते, अगरबत्ती लावत होते. तुमचं कोणाचं मोटरचं काम असेल नक्की रवी भाऊकडे या बरं का. मामांनी आपल्याला नाश्ता वगैरे चारला बरं का. नाही माऊली सर पण आलेले आहेत. मग काय आपण ना 100 स्पीडने आपल्या घराच्या दिशेने निघालो. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तुम्ही नक्की सांगा की व्हिडिओ कडून बघत आहेत. मामांना घरी सोडले होते, त्यानंतर म्हणलं थोडंसं ना खावा पण पोटा पाण्यापुरतं. मग काय 2-3 चपात्या चोरल्या मस्तपैकी सोलर खाली बसलोय आता. त्यानंतर उन्हाचा प्रादुर्भाव इतका होता की मग लेबरला आपल्या आहे ना मस्तपैकी ना थंड थंड ना सरबत पाजला. बसले पाहुण्याला म्हणलं एरीमध्ये उतरता का, त्यात पण इरोळ होता बरं का. तुम्हाला दिसला असला व्हिडिओ मध्ये बघा आता तुम्ही. आपले शिंदे साहेब भेटले आपल्याला. ते म्हणले आमचा बोकड्या ना एवढं आम्ही ना 50 का 60 हजाराला आणलाय. म्हणले आता 80,000 लिकायचं, डबलच पैसे केलेत भाऊ. आयला म्हणलं एवढा मोठा बोकड्या बघितला आपली तर अक्कल गेली बरं का. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याची किंमत किती पाहिजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इथं शंकर भाऊ सुद्धा आले होते. भैया मामा आम्हाला त्यांना ना कुठं बोंबलत हिंडायला जायचं होतं. लय हिंड फिरत ते. संध्याकाळी आपण आलो मग आबांकडे 25 रुपयाची ना मावा कुल्फी खाली. पिस्ता का काहीतरी असतं ते, तुम्ही कधी खाल्ली नसन. विषय पाहुण्यांनी पण ना इल्डिंग मारायचं काम केलं पाहिजे. मिसळ पाहुण्यांची गाडी ना इल्डिंग सिस्टम चालली. तुम्हाला कोणाला करायचं इल्डिंग तर विषय पाहुण्यांकडे या. आणि आपल्याला पण कटिंग करायची. मग आपले पप्पू भाऊंकडे आपण आलो होतो. उद्या आहे ना बावकीचा कार्यक्रम असल्यामुळे म्हणलं कटिंग दाढी केलीच पाहिजे. मग काय 100च्या स्पीडने आपला नंबर लावायचा. तिथं गुलाब भाऊनी नंबर लावला. मग काय गुलाब भाऊंची कटिंग बिटिंग झाली की लगेच आपला नंबर पण लावला. आपण पण 100च्या स्पीडने करून घेतलं. लिंबाच्या काट्यावरती आलो. इथं आपल्याला शेखर भाऊ संकेत भाऊ भेटले बरं का. गुलाब भाऊला म्हणलं चला आपल्या काम धंद्याला बघूया. इथं आपले मंडपवाले गँग होते बरं का. इथं गणेश भाऊंचं फ्लेक्स लावायचं काम चाललंय. उद्या आहे ना अभिष्ट चिंतन 16 आहे बरं का. आमच्या बप्पूंचा म्हणजे गणेश भाऊंच्या आजोबांचा 75वा अभिष्ट चिंतन 16 ना खूप मोठ्या ना थाटामाटात साजरा करा. तुम्हाला नक्की उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघायचंय. इथं बालुशाहीचं काम चाललंय बा. उद्या आता गोड गोड बावकीचं बालुशाही. आता आपण 100% 4-5 बालुशाही हाणणार. सागर भाऊ इथं देखरेख करायला होते बरं का. इथं सगळे ज्येष्ठ नागरिक निवांत बसले होते. आबा असतील किंवा आमचे शेंडगे अण्णा असतील व ना जामदार बप्पू असतील व स्वतः इथं हरिभक्त परायण महाराज आमचे शेंडगे महाराज असतील. भावकीने लावलं बा तडा का जेवणावर. आयला आपल्याला तर जेवण नाही म्हणले, पण जाऊ द्या मित्रांनो, मी तर घरूनच जेवण आलो त्यामुळे काही विषय नाही. आमची भावकीला तशी चांगली. मला जेव म्हणले, पण आपल्याला लई कुत होता की आपल्याला म्हणलं भूक. इथं आमच्या ज्येष्ठ नागरिकांची देखरेखीचं काम चालू होतं. मला म्हणलं व्हिडिओ चालू आहे का नाही. म्हणलं लगेच काढतो बरं का. आमच्या सोनू भाऊंसोबत एक क्लिप काढली ना. आमच्या वस्तीवरील सगळी मंडळी त्यांचे पण एक क्लिप काढून घेतली. शुभम भाऊला स्पेशल आहे ना आपण बालुशाला राखण थांबलो होतो. त्याची सगळी देखरेख करत होते बालुशाहीची. भाऊला म्हणलं काय कमी जास्त. भाऊला म्हणलं हॉस्पॉट देऊ का. भाऊ म्हणजे नको चाललंय. चांगलं युट्यूबला रील बघतात बरं का. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या. असं शेवट्याचं म्हणणं आहे बरं का. मग काय दाजींची सगळे आम्ही गप्पा गोष्टी केल्या. आपण म्हणलं काय उद्याचं बेत म्हणले 2-3 हजार माणसं त्यांनी आयला म्हणलं लग नियोजन आहे ताईट मध्ये. शेवट्याला म्हणलं देऊल शिक बेळ. मग काय बिकाऱ्यावर नेऊल शिक बेळ घेऊन खाली. चला व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या.